हे सुजातेचं घर. सुजातेचे वडील हे सेनानी ग्राम इथले धनगर समाजाची सृष्टी होते आणि सुजाता ही त्यांची एकमेव कन्या. तिने नवस केलेला होता की जर तिला योग्य वर मिळाला आणि जर पहिला पुत्र झाला तर ती वटवृक्षाला नवस फेडेल. योगायोगाने तिचं लग्न हे एका सुंदर तरुण मुलाशी झालं आणि तिला प्रथम पुत्र झाला. सुजातेचं सासर हे वाराणसी आणि तिचं माहेर हे आता आपण जे बघत आहोत तेच तिचं घर. तिथेच तिचा महाल होता, तिच्या वडिलांचा महाल. आणि तिथे ती बाळंतपणाच्यासाठी आलेली होती खरं म्हणजे. आणि तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव यश ठेवण्यात आलं. आणि नंतर तिने जो नवस फेडण्यासाठी आपल्या दासीला पूर्णिकेला सांगितलं की तू जा आणि वटवृक्षाजवळ सभोवतालची जमीन तू स्वच्छ कर. ज्यावेळेला त्यांची पूर्णिका नावाची दासी ही वटवृक्षाजवळ गेली, तिथे बोधिसत्व सिद्धार्थ हे बसलेले होते. तिने बोधिसत्व सिद्धार्थाला बघितलं, तिला मोठा आनंद झाला आणि तिला असं वाटलं की हे वटवृक्ष देवता स्वतः नवस ग्रहण करायला आलेले आहेत. तिने आपल्या मालकिनीला म्हणजे सुजातेला जाऊन सांगितलं की वटवृक्ष देवता हे प्रत्यक्ष अवतरलेले आहे. सुजातेला हे ऐकून अत्यंत आनंद झाला आणि ती म्हणाली की असं जर काही घडलं असेल तर मी तुला तुझ्या दास्यातून मुक्त करेल आणि आजीवन मी तुला माझी मुलगीच मानेल. त्यानंतर त्या दोघीही त्या वटवृक्षाकडे खिरीचं पात्र घेऊन गेलं. सोन्याचं खिरीचं पात्र होतं. ते सोन्याच्या खिरीचे पात्र तिने भगवंतांना अर्पण केलं आणि भगवंतांना तिने सांगितलं की माझा हा संकल्प होता तो पूर्ण झाला, त्याच्यामुळं मी हे खीर आपल्याला वाहते. त्यावेळेला बोधिसत्व सिद्धार्थ सांगतात की मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे, मी काही वृक्षदेवता नाही, मी बोधिज्ञानाच्या प्राप्तीसाठी मी फिरत आहे, भटकत आहे. आणि मग ती म्हणाली की तुम्ही काही करा पण माझं हे पात्र स्वीकारा. भगवंतांनी तिचं खिरीचं पात्र स्वीकारलं आणि नंतर त्यांनी 49 घातामध्ये निरंजना नदीला जाऊन त्यांनी आंघोळ करून आली आणि त्या वटवृक्षामध्ये येऊन त्यांनी 49 घासामध्ये ती खीर ग्रहण केली. आता आपण जे सुजाता मंदिर बघतो आहोत तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी तिने भगवंतांना खीर दिलेली होती आणि भगवंतांनी 49 घासामध्ये ती खीर ग्रहण. अलीकडे बकरोर असं नाव आहे पण ते बुद्ध काळातलं सेनानी ग्राम हे आहे.